परीक्षेच्या पेपर लीकमुळे सुरू झालेलं आंदोलन आज देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे. पण CJP आंदोलन नेमकं आहे तरी काय? हजारो लोक आज रस्त्यावरती का उतरले? विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? हे सगळं काय आपण येथे समजून घेऊया. नीट परीक्षेतील पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकतेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. त्यानंतर CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी याने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत देशभरात शांततापूर्ण आंदोलने सुरू केली. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यामध्ये परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, जबाबदारी निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याचा समावेश आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करावा लागला. याचा परिणाम वाहतुकीवर देखील दिसून आला. या दरम्यान सरकारने परीक्षा व्यवस्थेत सुधारणा आणि संबंधित प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचा आश्वासने दिली. मात्र आंदोलनकर्त्यांचे म्हणणे असे आहे की केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष रूपात कारवाई करणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकांनाच शांततेपूर्ण आपले हक्क, आपले अधिकार मांडण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाबद्दल तुमचे मत काय आहे? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.